आपण सध्या ग्रामपंचायत सोबलगाव या ठिकाणी जे सरपंच पदाचे उमेदवार आहेत आजीनाथ साळुंके यांच्यासोबत आज या ठिकाणी चर्चा करत आहोत। काय आहे सरपंच पदासाठी उमेदवार असलेले आणि बिनविरोध झालेले या ठिकाणी सरपंच जे आज या ठिकाणी निकाल जाहीर होणार आहे आणि हा निकाल जाहीर झाला तरीही सरपंचाचं या ठिकाणी असलेलं ध्येय आणि धोरण आता सध्या आपल्या चर्चेचं ग्रुप ग्रामपंचायत पाडळी सोबलगाव होऊन गेलेल्या ग्रामपंचायत इलेक्शन संदर्भात आमच्या गावानी सर्वांनी मिळून आम्हाला मागच्या कामाची पोचपावती म्हणून बिनविरोध काढलेले माझे तिन्ही सीटं बिनविरोध झालेले वार्ड क्रमांक 1 मधून। तर आमच्या कामाचे जे मागचा लेखा धोका आहे तो गावकऱ्यांनी समजून घेऊन आम्हाला बिनविरोध काढलेले। गावात कुठल्याही प्रकारचं राजकारण न होता लोक हॉटेल असो दारू वगैरे या सगळ्या गोष्टींना आळा घालत आम्हाला बिनविरोध काढलेलं आहे। आणि आता उद्या हो गेलेलं इलेक्शन सरपंचाच्या पदाचा उद्या निकाल 100% आमच्याकडून लागणार आहे आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही शिक्षण असो आरोग्य असो गावातल्या कुठल्याही सुखसुविधा असो आम्ही पूर्णपणे त्याच्यावरती लक्ष घालणार आहोत। व या 2005 येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही सर्व कामांना संपवून टाकून आमची सेपरेट ग्रामपंचायत करावी म्हणून आम्हाला बिनविरोध काढलेले लोकांनी। त्यासाठी मी गावकऱ्यांचे खूप खूप मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये सर्व गोष्टी ज्यांनी गावकऱ्यांनी मनामध्ये सोचलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याचं काम आम्ही निश्चित पूर्णपणे यशस्वी करू।